नमस्कार मित्रांनो, मी तुषार कुहिटे. आपलं यश अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्या या अकॅडमीचे पहिलेचे लेक्चर. आजचा विषय आहे भारताच्या गौरवशाली इतिहास. आज समुद्रात दक्षिण ध्रुव अबाधित ज्योतिर्मार्ग. या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे की आज समुद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग. ज्योतिर्मार्ग म्हणजे भूमीचा खंड. अबाधित दक्षिण ध्रुवापर्यंत एकही भूमीचा खंड आहे नाही. तरी तुम्ही विचार करत असेल की तुषार कशाचा अर्थ म्हणजे श्लोकाचा अर्थ सांगत असेल, तर आपण आता बघूया आपला भारताच्या गौरवशाली इतिहासाचे रहस्य नंबर 1, बाणस्तंभ. तर हा आपला गुजरातचा भाग झाला मित्रांनो. तर गुजरातमध्ये आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ मंदिर इथे. तर सोमनाथ मंदिर जस्ट 15-20 मीटर पर्यंत इथं समुद्राकडे बाणस्तंभ आहे असा. तर या बाणस्तंभावरचे जे मी सुरुवातीला लेक्चरच्या सुरुवातीला जे श्लोक म्हटला त्या बाणस्तंभावरचा अर्थ आहे. तर याचा अर्थ असा झाला की इथे अरबी समुद्र आहे, याच्या दक्षिण ध्रुव असा आला आपण. तर याच्या सरळ जे दक्षिण ध्रुव सरळ गेलो तर एकही भूमीचा खंड सापडणार नाही. हे तिथे इसवी सन 6व्या शतकामध्ये याच्या निर्मिती झाली होती. इसवी सन 6व्या शतकात. आणि त्या 6व्या शतकामध्ये हा श्लोक लिहिला होता. तर आजच्या नंतर माहिती झालं की या श्लोकाचा अर्थ असा होता की सगळ्या वैज्ञानिकांनी खरंच या श्लोकाचा अर्थ असा रिअल मध्ये आहे की नाही बघायला सुरुवात केली. तर त्यांना सॅटेलाइट मधून जहाजामधून खरंच त्यांना सापडलं की इथून गुजरात पासून तर सरळ लाईन मध्ये दक्षिण ध्रुवापर्यंत एकही भूमीचा खंड नाही. हाऊ इट्स पॉसिबल? अजूनही रहस्य कळलं नाही. तर त्यांना इसवी सन 600 मध्ये आपल्या भारतीय पूर्वजांना कसं काय माहित होतं हे की खरंच म्हणजे त्या काळात मोठाले जहाज पण नव्हते, नकाशा पण नव्हता, सॅटेलाइट नव्हते. हा एक अजुबाच आहे आपल्या भारताचा. तर हा एक आश्चर्यचकित आपल्या भारताच्या एक कलाकृती म्हणू शकतो आपण. आणि भारताच्या आपल्या विषयाचे नाव द्यायचं राहिलं आपण, तर आता देऊन घेऊ भारताच्या गौरवशाली इतिहास. तर आपल्या भारताच्या इतिहासाची साक्ष देणारा दुसरा पॉइंट म्हणजे लोहस्तंभ. एक बाणस्तंभ, दुसरा लोहस्तंभ. तर मित्रांनो, या लोहस्तंभाची जी निर्मिती झाली होती इसवी सन 1112व्या शतकामध्ये याची निर्मिती झाली होती. तर या लोहस्तंभाची वैशिष्ट्य असं की हा लोखंड आणि अजून अन्य धातू मिश्रित बनून तरी पण हा आतापर्यंत गंजलेला नाही. याला 700-800 वर्ष होऊन गेले तरी हा गंज लागलेला नाही. तर त्या काळामध्ये हे कसं माहित होतं आपल्या पूर्वजांना की जे आपण Fe पासून जे पण पदार्थ बनतो, ऑब्विसली आता गंज लागतात त्यांना 50-20 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा 1-2 महिन्यात पाण्याच्या संपर्क, ऑक्सिजनच्या संपर्क आल्यात ते गंज लागून जातात. आणि वैज्ञानिक असे बनवू पण शकत नाही, आता बनवले पण नाही का त्यांना 200-300 वर्ष ते न गंजणारा धातू आता निर्माण करू शकेल. पण त्या काळात आपल्या पूर्वजांनी हा लोहस्तंभ कसा त्यांनी निर्माण केला असेल, त्याला आतापर्यंत गंज लागलेला नाही मित्रांनो. हा एक विस्मयकारी अजूबा आहे. अजून तिसरा आपण बघूया लेपाक्षी मंदिर. तर मित्रांनो, लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश राज्यामधलं मंदिर आहे. या मंदिराची जी वैशिष्ट्य म्हणतो तर अशी की इथे मेन असे 6 स्तंभ आहे. हे 6 स्तंभ हवेमध्ये तरंगतात 2 सेंटीमीटर विदाउट एनी फोर्स आणि विदाउट एनी सपोर्ट. हाऊ इट पॉसिबल वी डोंट नो, बट इट्स हॅपनिंग. इथे 2 सेंटीमीटरच्या गॅप आहे. आणि हे चेक करायसाठी नासाचे वैज्ञानिक पण आले होते. वेगवेगळ्या देशातले, लंडन मधले, फ्रान्स मधले वैज्ञानिक आले होते. चेक केलं त्यांनी, सगळं बघितलं. ते तर आश्चर्यचकित होऊन गेलं की कसं काय राहू शकते का विदाउट एनी सपोर्ट न 2 सेंटीमीटर हे मंदिराचे 6 स्तंभ. आणि हे हलके नाही, टन मध्ये यांचे वजन आहे. तर ते हवेमध्ये लहरत आहे.
तर हे आहे आपल्या भारतामध्ये. तर आपण दुसरं अजून चौथं रहस्यमयी उदाहरण घेतलं तर त्यामध्ये येते सुश्रुतांची प्लास्टिक सर्जरी. सुश्रुत आपल्या भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये कला, संस्कृती, साहित्य यांना अनन्यसाधारण महत्व होते. तर त्या अनन्यसाधारण महत्वामध्ये एक सुश्रुत महान वैज्ञानिक होऊन गेले. त्यांनी इसवी सनाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकात हे होऊन गेले. त्यांनी भारताला, या जगाला प्लास्टिक सर्जरी दिली. तर आपण असं म्हणतात की पश्चिम खूप पुढारलेला आहे, विकसित आहे. ते आपल्याला शिकवतात का असं राहा, सभ्य राहा, तुम्ही रानटी अवस्थेत आहे. जसे की ब्रिटिशांची व्हाईटमॅन बर्डन थेअरी ते आपल्याला सांगतात की आम्हाला ईश्वराने पाठवलं की तुम्हाला सभ्य बनवण्यासाठी. पण भाई दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये सुश्रुत नावाचे वैज्ञानिक प्लास्टिक सर्जरी करतात आणि पश्चिम ते आता अनुकरण करतात. एवढी मोठी सेलिब्रिटी अनुकरण करतात, प्लास्टिक सर्जरी करतात. तर त्या काळात कसं माहिती असेल की या भागाचा चेहरा काढून दुसरा चेहरा लावणे, कमी करणे, त्या काळात दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये. आणि फक्त एकटा सुश्रुतची गोष्ट सुरू नाही इथे, यांच्यासोबतच वराह, आर्यभट्टा हे पण वैज्ञानिक होऊन गेले. यांनी शून्याचा शोध दिला. यांनी ग्रह तारे कसं होते यांचे संबंध सांगितला. जर आर्यभट्टांनी शून्य दिलाच नसतात तर नासावाले चंद्रावर कसं गेले असते, त्यांनी चंद्राची वेलोसिटी, स्पीड कसं काय कॅल्क्युलेट केलं असतं. यांनी ग्रह तारे यांचा संबंध दर्शवला. यांनी सांगितलं की सूर्याभोवती पृथ्वी किंवा अन्य ग्रह घुमतात. हे त्या काळात आपल्याला माहित होतं. आणि आता ज्या पश्चिमची संस्कृती आहे, पश्चिमी मधली संस्कृती, त्यांचे म्हणजे डार्क ट्रूथ सांगतो तुम्हाला, जे आपल्याला पश्चिम आपल्याला शिकवतात की तुम्ही अंधश्रद्धावादी आहे, तुम्ही ते एवढे मागासलेले आहे. त्यांची एक गोष्ट आहे जे सामान्य लोकांना नसेल माहीत, हे थोडं पुसून घेऊया आपण. तर आपण हे सगळं सांगतो तर ते आपल्याला याच्या प्रतितर्क काय देतात की तुम्ही तुमच्या इतिहासाची, वारसाची जपणूक नाही केली, तुम्ही अंधश्रद्धावादी, तुम्ही वैज्ञानिकांना डावलून टाकलं तुम्ही ना. तर त्यांची एक गोष्ट म्हणजे 16व्या प्रबोधन काळ जेव्हा सुरू होता, 15व्या-16व्या शतकामध्ये, 15व्या शतकात प्रबोधन काळ जेव्हा सुरू होता, एनलाइटमेंट टाइम, तर तेव्हा काय झालं मित्रांनो, कोपर्निकस तुम्हाला माहिती असेल आणि गॅलिलिओ यांनी ध्रुवीचा शोध लावला. आणि कोपर्निकसनी असं सांगितलं की सूर्याभोवती अन्य ग्रह घुमतात. तर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की पृथ्वी ही फ्लॅट आहे आणि पृथ्वी केंद्रभूत असून सूर्य आणि अन्य ग्रह त्याचे चक्राकार गतीनं घुमतात. हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. तर यांनी काय केलं, गॅली आणि कोपर्निकस यांनी तर बोलला की इथं सूर्य आणि अन्य ग्रह याच्याच भोवती फिरतात. हे तर धर्माच्या विरोधात झालं. तर धर्माच्या विरोधात बोललं म्हणून यांनी खरं परिस्थिती सांगितल्यामुळे यांना दोघांना फाशीची शिक्षा झाली. इटलीमधील हे 2 वैज्ञानिक होते. फाशीची शिक्षा झाली, यांना मारलं की बायबलच्या विरोधात तुम्ही कसं काय बोलू शकता. ते तर जाऊ द्या, तर आपण समजू शकतो मध्ययुगीन काळातला काळ होता तो. मध्ययुगातला काळ, मागासलेला काळ, तेव्हा अंधश्रद्धांनी सगळे धर्म जगाडलेले होते. तर शोकांतिका अशी, तर 1984 पर्यंत दरम्यान यांच्या इटलीमध्ये जे धर्माच्या विरोधात गेलेले लोक आहेत, जे अंधश्रद्धावादी म्हणतो, जे आपण रिबेलियन म्हणतो, जे ज्यांनी वाईट कार्य केले, तर त्यांच्या ज्यांनी पण केले यांची सूची राहत होती, एक लिस्ट, बोर्ड. त्यांचे नाव इतर असं बोर्ड राहत होते, त्यांच्या इतिहासाचे साक्षी देणार नाही का ज्यांनी देशाची गद्दारी केली, धर्माची गद्दारी केली, त्यांचे नाव राहत होते इथं एक्सेप्ट. तर या बोर्डाच्या नावामध्ये गॅलिलिओचे पण नाव होतं. त्यांनी धर्माच्या विरुद्ध बंड केला आणि सांगितलं की सूर्याच्या भोवती ग्रह फिरतात. या दोघांचे नाव होतं. तर 1984 मध्ये त्या युरोपवाल्यांनी यांचे नाव मिटवलं आणि तेव्हा त्यांनी मानलं की महान वैज्ञानिक होते. बघा, आणि ते पश्चिमवाले आपल्याला शिकवतात की हाऊ टू ट्रीट अवर वैज्ञानिक, अवर आर्ट, अवर फ्युचर, अवर हिस्ट्री, ग्रेट हिस्ट्री. तर तेच आपण जे ऐकतो ना आपल्या भारताविषयी, ते सगळे नॅरेटिव्ह आहे. पश्चिमवाले किंवा म्हणा किंवा पूर्ववाले म्हणा, सगळं आपलं मत मांडायला विडतात की आम्ही ग्रेट आहोत, तुम्ही ग्रेट नाही. हे सगळं नॅरेटिव्ह आहे. तर त्या नॅरेटिव्हवर लक्ष न देता आपण आपल्या इतिहासाकडं जे खरं आहे, ते वास्तव जो इतिहास आहे तो आपण वाचलेला पाहिजे. पण आपल्याला एक गोष्ट कळते की हा आपला इतिहास आपल्याला का बरं नाही माहीत झाला. कारण की मी जेव्हा सेकंड इयरमध्ये असताना मला तेव्हा शिवाजी महाराजांच्या
आजोबांची नाव माहिती झालं मालोजी राजे, आणि 12वीत असताना शहाजी महाराजांचे नाव माहिती झालं. पण मी 6वीला असताना मला नाही का अख्खं बाबरची फॅमिली माहिती होती. बाबर कुठून आला, त्याचा जन्म 26 मध्ये आला, 28 मध्ये लढाई केली, 30 मध्ये मरण पावलं, सगळं माहिती आहे. बाबरच्या हुमायूच्या अकबर, अकबर जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब, हे सगळं म्हणजे त्याची फॅमिली ट्री माहिती आहे. शिवाजी महाराजांची कोणालाच माहिती नाही. का तर त्याच्यात आपल्याला मूळ दिसते आपल्या भारतीय शिक्षण पद्धती. भारतीय शिक्षण पद्धत तर आपण खूप ब्रिटिशांना म्हणतो की ब्रिटिशांनी आपल्यासोबत छळ केला, व्हाईट्समॅन बर्डन थेरी दिली की आम्ही सभ्य, तुम्ही रानटी आहे, आम्ही तुम्हाला सभ्य बनवण्यासाठी ईश्वरांनी आम्हाला पाठवलं. त्यांनी थेरी तुम्हाला माहितीच असेल. तर ठीक आहे, 15 ऑगस्ट 1947 आपण स्वतंत्र झालं. त्यानंतर तुम्ही काय केलं? ब्रिटिशांना सगळे आरोप देतात की त्यांनी इतिहासाची, आपल्या शिक्षण क्षेत्राची छेडछाणी केली, इतिहासाची छेडछाड काढली, आपल्या इतिहासाला शिव्या दिल्या, असभ्य आहे म्हटलं. पण जेव्हा 1947 भारत स्वतः सार्वभौम झाला, स्वतः अधिकार आपल्याकडे आले, तर आपल्या शिक्षण अभ्यासक्रमामध्ये बदल का बरं नाही केला? का बरं? जे अन्य आक्रमणकारी होते, भारतावर आक्रमण केलं, त्यांच्या याच्यावर जास्त लक्ष केंद्रित झालं. पण इथे जे भारतामध्ये घडलं, जे भारताचे आपलं जे रक्त, ज्या पूर्वजांचे रक्त आता आपल्या याच्यामध्ये रगरगामध्ये धावत आहे, तर ते आपल्याला का शिकवलं नाही? महाराणा प्रताप, शिवाजी महाराज. अरे तुम्हाला प्रूफ सांगतो, बाहेर तर बोलणार नाही मी. NCERT मध्ये शिवाजी महाराजांची फक्त एक ओळ आहे, बाकीच्यांचे एवढं पॅसेज दिलाय. टिपू सुलतान द ग्रेट, त्यांना टिपू सुलतान द ग्रेट इंडियन नेपोलियन म्हणतात. का म्हणतात माहिती नाही, बाकीचे तुम्ही समजू शकता. तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये इव्हॉल्युशन होत गेलं. 2020 मध्ये नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी आली. त्यामध्ये आपल्याला दिसणार की जे भारतीय रिबेलियन होते त्यांचे महत्त्व जास्त पटवून दिले असेल. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात मानतो, तसंच आसाममध्ये, आसाम तुम्हाला माहित आहे, आपण शिकतो ओहोमांचे राज्य आहे ना आसाममध्ये, ओहोमाचे साम्राज्य होते ओहोम. तर त्या आसाममध्ये एक सेनापती होते लाचित बळफुकन. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो, तसं आसाममध्ये लाचित बळफुकन एवढा म्हणजे शूरवीर राष्ट्रवादी सेनापती होऊन गेला. त्यांनी अख्खा इंग्रजांना एकटं तलवार घेऊन त्यांनी 200-300 इंग्रजांना हे केलं, नायनाट केला. त्याचा इतिहास कधीच सांगितला जात नाही. असं खूप आहे. राणी दुर्गावती, आपल्याला काय सांगतात, स्त्रिया नव्हत्या, स्त्रियांना शिक्षण नव्हतं आपल्या भारतात. स्त्रियांना शिक्षण नव्हतं, हे भारताची गलती होती की भारतीय समाजाची गलती होती, की भारतीय समाजामध्ये जे वेळोवेळी आक्रमण येत गेले ते त्याची गलती होती. तर आपण कोणत्याही एका घटकाला विरोध करू नाही शकत, ना की धर्माला आपण विरोध करू शकतो, ना की आपल्या समाजाला. जे परिस्थितीनुसार सगळं अंधश्रद्धा येत गेले, स्त्रियांना गुलामात ढकलले गेले, स्त्रियांचे स्वातंत्र्य अबाधित केले. मुघल आक्रमण करत होते, आक्रमण केली, आपल्या आई बहिणींना इज्जत लुटायची, त्यांना पडून न्यायचं, म्हणून ते पडदा पद्धत थोडी आणली. ते इतिहासाचे कारण आहे, परिस्थितीनुसार ते इव्हॉल्युशन होत गेलं. पण 47 नंतर आपण काय केलं? तर मित्रांनो, आपलं आता कर्तव्य आहे की आपण आपल्या भारताच्या इतिहासाची जी साक्षी देणारे जे कलाकृती आहे त्याची आपण जोपासना करायला पाहिजे. आणि स्वतः आपण आता जसं परिस्थिती बदलली तसं आपण सायंटिकमध्ये स्वतः हातभार दिला पाहिजे, पर्यावरणामध्ये हातभार दिला पाहिजे. परिस्थितीनुसार आपण कसं आपल्या भारताला त्या काळच्या विश्वगुरू जसा होता आता कसं विश्वगुरू बनू शकतो तसे आपण प्रयत्न केले पाहिजे. आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, अमेरिकेची जी GDP, टोटल GDP आहे 29 ट्रिलियन GDP आहे. किती? 30 ट्रिलियन डॉलरमध्ये. तर भारताची 1500 समथिंग मध्ये भारताची GDP होती ती 50 ट्रिलियन होती मित्रांनो. किती? 50 ट्रिलियन होती नाही, तर ती ब्रिटिशांनी ती 50 ट्रिलियन संपत्ती इंग्लंडला घेऊन गेले, तेवढा संपत्ती आपल्या भारतातली. आणि हे आम्ही नाही बोलत, एक प्रसिद्ध इतिहास तज्ञ आहे ब्रिटिशांच्या, त्यांनी ही लेखाजोखा मांडलेला आहे. गुगलवर तुम्हाला मिळून जाईल की भारताची संपत्ती किती प्रमाणात ब्रिटिशांनी लुटली. अख्खा सगळा झोलमल आहे. आणि असंही पण नाही मी सांगत आहे म्हणून ऐकून घ्या, तुम्ही स्वतः इतिहासामधून जाऊन तुम्ही परीक्षण करा की नेमकं काय, विविध इतिहास अभ्यास करा. असं नको करा की इतिहास आम्हाला पेपरमध्ये UPSC मध्ये प्रश्न विचारणार म्हणून अभ्यास करणार. एक भारताचे नागरिक म्हणून तरी आपल्या इतिहासामध्ये काय काय घडले, कसे स्थानांतरण होऊन गेले, कसे परिस्थिती चेंज होत गेली, का बरं भारताच्या याच्यामध्ये सहिष्णुता भाव दिसते आपल्याला, सगळे एकोप्याने कसं राहतात, कसं त्याचे इव्हॉल्युशन होत गेले, याच्या पण आपण गांभीर्याने अभ्यास करायला पाहिजे. तर तुम्ही पण अभ्यास करा, मी तर करतच आहोत. तर जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.